नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी हे मायकोरायझा मासळी अर्क आणि ट्रायको आणि गाढा गोमूत्र हे सोडत आहे। बघा किती घट्ट आहे ते। हे मायकोरायझा आहे बघा, एकदम घट्ट। आणि हे ट्रायको मध्ये गाढा गोमूत्र पण टाकलाय आणि मासळी अर्क पण टाकली आहे। हे मी आता यात मधून मधून टाकतोय। 4-5 बादल्या ह्या तरी एक बादलीत वेगळ्या कॅनने हे असं मी सोडत आहे। एकत्र करून सर्व शेताला सोडत आहे। या गव्हाच्या पिकाला अपूर्ण माझा रसायनमुक्त गहू आहे। हे पण ट्रायकोच आहे, हे पण मला सोडायचं आहे। हे झाल्यानंतर माझा हा गहू 6 डिसेंबरला पेरलेला होता 2024ला व आज 9/2/2025 आहे। 3 महिने कंप्लीट होऊन गेलेले आहे माझ्या गव्हाला। सॉरी 6 नोव्हेंबरला पेरलेला आहे, 6 डिसेंबरला नाही, क्षमा करा। आणि हे सर्व डॉक्टर किशनचंद्र सरांचे उत्पादन आहेत। याच्यावरच व्यवस्थिशीर हंगाम येतो, जमीनही सुपीक होते, बलवान होते। हे विशेष आणि विशेष जमीन माझी एवढी बलवान झाली की तिच्यावर जे काही कीड आलेलं आहे, थोडेसे 1-2 पिकावर आलं होतं ते लगेच नायनाट झालं। कारण एवढी पिकात आणि त्या जमिनीत ताकद आहे की ते त्याला नष्ट करण्याची ताकद त्या भूमातेत आणि पिकात आलेली आहे। नमस्कार।